दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. असंच काहीतरी आज सुमंत यांना वाटत होतं. कारण सुमनताई आपल्या नवीन सुनेला चहा नाश्ता करायला बोलवण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हाच त्यांनी सुनेच्या खोलीतून फोनवर बोलताना असे काही शब्द ऐकले की ते ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी सुनेला आणि मुलाला धडा शिकवण्याचा पूर्णपणे निर्णय घेतला. अगं सुमन, ऐकलंस का? आजच लग्न ठरलंय म्हणे. अगं सांग ना, होणारी सून कशी आहे? किरणताईंनी फोनवर विचारले. तेव्हा सुमनताई हळुवारपणे हसत म्हणाल्या, हो किरण, कविता नाव आहे तिचं. फार गोड आहे, शिकलेली आहे आणि दिसायलाही देखील सुंदर आहे. ती आली की घरात चैतन्य येईल. हे ऐकून किरणताई म्हणाल्या, अगं वा, मग तू पण आता सासू होशील. बरं झालं, आता तुला एकट्याला स्वयंपाकघरात कष्ट करत बसण्याची गरज नाही. सून येईल, तिच्या सोबत गप्पा मारता मारता काम कधी होतील हे कळणारही नाही. मी आणि माझी सून तर असंच करतो. एकत्र सगळी कामं उरकून आम्ही सासू सुना निवांत बसून मराठी मालिका बघत असतो, असं म्हणत किरणताई हसल्या. सुमनताई हसल्या. हो किरण, नेहमीच वाटायचं माझी पण एखादी मुलगी असती जिच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारता आल्या असत्या, शॉपिंगला जाता आलं असतं, हसता खेळता आलं असतं. मुलगा चांगला आहे, पण अजयला माझ्या गप्पांमध्ये रसच नसतो. म्हणूनच वाटतं कविता आली की मुलीची उणीवही भरून निघेल आणि सोबतही सुखही मिळेल. हो, अगदी बरोबर सुमन, तुलाही आता थोडा आराम मिळेल. चल सांग, लग्नाची तारीख कधी ठरलीये? तयारी कशी चालली आहे? सुमनताई डोळ्यात चमक घेऊन हसत म्हणाल्या, अगं किरण, लग्नाची तारीख 21 नोव्हेंबर ठरली आहे. म्हणजेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. वा, मग तर एकाच दिवशी 2 सेलिब्रेशन होतील. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू तर सासू होशील. सासू नाही किरण, मी तर कविताची आई बनून राहणार आहे. फक्त त्याच दिवसाची वाट बघते आहे, ज्या दिवशी माझा मुलगा घोड्यावर चढेल आणि चंद्रासारख्या चंद्रमुखी सून घरात तर घेऊन येईल. बरं, मी फोन ठेवते. तुझ्याकडे तुझी सून आहे, जिच्यासोबत मिळून तू सगळी कामं करतेस. पण आता तरी मला एकटीलाच कामं करावी लागणार आहे. सुमनताई असं म्हटल्यावर दोघी मैत्रिणी मनसोक्त हसू लागल्या. फोन ठेवून सुमनताई स्वयंपाकघरात गेल्या. काम करता करता सुमनताई भूतकाळात रमल्या. सुमनताई ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एक हुशार मुलगी होत्या. अभ्यासात पुढे, स्वभावाने साध्या आणि मनाने अतिशय संवेदनशील, आणि त्यांचं स्वप्न होतं की त्या शिक्षिका व्हाव्यात. त्यांनी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि BEd साठी फॉर्म भरला. शिक्षिका म्हणून समाजात एखादा सुखद बदल घडवायचा, मुलीच्या शिक्षणासाठी काम करायचं, हाच त्यांचा हेतू होता. पण लग्नाचा विषय निघताच त्यांच्या स्वप्नांची दिशा बदलली गेली. मुलगा शहरातील सरकारी नोकरीत चांगला कमावणारा, आई वडिलांना सगळंच पसंत पडलं. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, करिअर करायचं आहे, असं सुमनताई म्हणाल्या. पण आई वडिलांनी सांगितलं असं नातं परत मिळत नाही. करिअर करायचं असेल तर ते तू लग्नानंतरही करू शकतेस. लग्नानंतरही मुली शिक्षण घेतात, नोकरी करतात. सुमनताईंनी यानंतर काही प्रश्न केले नाहीत. आपल्या स्वप्नांना थोडासा वेळ बाजूला ठेवलं. लग्नानंतर पुन्हा अभ्यास सुरू करेल असं त्यांनी मनाशी ठरवलं. मनात अशा आशा बाळगून त्या सासरी गेल्या. सासूबाई आधीच म्हणाल्या होत्या, आता हे घर तुझं आहे. आम्हाला सून नको, मुलगी हवी, जी सगळं सांभाळेल. सुमनताईंनी हसून मान डोलावली. त्यांना वाटलं, जर ती मनापासून सासर आणि सासरच्या लोकांना स्वीकारेल तर सगळं चांगलं होईल. पण दुसऱ्या दिवशी तिला जाणवलं की या घराला मुलगी नको, तर मोफत मोलकरीण हवी आहे. सकाळी 5 वाजता उठून झाडू पोछा, मग नाश्ता, मग सासू सासऱ्यांच्या औषधांची तयारी, मग नवऱ्याच्या टिफिनची तयारी, त्यानंतर ही तक्रारी, चहा अजिबात चांगला बनवत नाही, स्वयंपाकघर नीट सांभाळता येत नाही, इतकंच हळू काम करतेस का, भाजी बेचव आहे. नवरा संजय शांत संयमी पण फार व्यस्त माणूस होता. त्याला ना गप्पांमध्ये रस, ना सुमनताईच्या कोणत्याही आवडीनिवडीमध्ये. तो तर सकाळी फक्त वर्तमानपत्र आणि दिवसभर ऑफिसमध्येच गुंतलेला असे. एकदा सुमनताई म्हणाल्या, मी पुन्हा शिकायचं ठरवलंय. तर तिचा नवरा संजयने मान वर न करताच उत्तर दिलं, आता काय गरज आहे, घरी राहा, सगळं व्यवस्थित चाललंय. सासूबाईंना सांगितलं तर कठोर आवाजात उत्तर मिळालं, शांतपणे घरी बस आणि गृहस्थी सांभाळ. सुमनने हसून मान खाली घातली. मनाशी ठरवलं, चालू दे, नवं लग्न आहे, काही दिवस थांबते, मग समजावे. पण हळूच तिची पुस्तकं कपाटात खाली कुठेतरी दडून ठेवली गेली. घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला ठाऊक होत्या. आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. 2 वर्षांनी ती मुलाची आई झाली. मुलाला वाढवलं, शिकवलं, घर सांभाळलं
नातेवाईक जपले. सुमन एक आदर्श पत्नी, आदर्श आई आणि आदर्श सून झाली होती. पण तिच्या मनातील खरी सुमन हळूहळू कुठेतरी हरवून गेली होती. तिने अनेकदा विचार केला की काहीतरी करावं, जास्त नाही तर जवळच्या एखाद्या प्रायव्हेट शाळेत तरी नोकरी करायला हवी. पण सासूला विचारलं तर जणू वादळ आलं. आता या घरात सून नोकरीसाठी बाहेर पडणार, आमची इज्जत मातीमध्ये मिळवायची आहे का? संजय, तुझ्या बायकोला समजाव, इथं असं काही चालणार नाही. सुमन घाबरली. घरातील प्रत्येकाच्या सोयीसाठी तिने स्वतःचे सगळे स्वप्न त्यागले होते आणि बदल्यात तिला मिळालं फक्त गुलामी. आता ती फारशी कोणाशीही बोलत नव्हती, कधी तक्रार करत नव्हती. आरशा स्वतःकडे पाहिलं की वाटायचं ही बाई कोण? डोळ्याखाली काळी वर्तुळे, कपाळावर काळजीच्या रेखा आणि ओठांवर थकलेली मी तरी का ती स्वतःलाही ओळखू शकत नव्हती. लग्नाला 15 वर्ष झाली तेव्हा सासूबाईंचं निधन झालं. पण तोपर्यंत घर गृहस्थीची सगळी जबाबदारी सुमनच्या खांद्यावर आली होती. त्यांच्यापासून सुटका करून करून घेणं त्यांच्या हाताबाहेरचं गेलं होतं. आणि आता साधारण 4-5 वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्याचा, संजयचा अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. जगासमोर त्या फार शांत राहिल्या, पण आतून जणू त्यांचं स्वप्न, संपूर्ण अस्तित्व तुटून पडलं होतं. अजय आता मोठा झाला होता, नोकरी करत होता, लग्नाच्या वयाचा झाला होता. शेवटी अजयच्या लग्नाचा दिवसही उजडला. लग्न अतिशय छान पार पडलं. घराच्या उंबरठ्यावर जेव्हा कवितांनी पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा जणू अनेक वर्षांचा सुनसुनाटपणा तिच्या पैंजणांच्या आवाजाने नाहीस झाला. लाल साडी घातलेली, देखणी, शिकलेली कविता पाहून सुमनताईचं मन अगदी भरून आलं. त्यांनी सुनेलची आरती केली, तिला मिठी मारली आणि मनोमन देवाचे आभार मानले. हे देवा, तू माझं ऐकलंस. सून म्हणून अगदी चंद्राचा तुकडा दिला आहेस. घरात उत्साहाचा माहोल होता. नातेवाईकांचं हसणं, मस्करी आणि विधीमध्ये सुमनबाईंची नजर फक्त कवितावरच खळलेली होती. तिच्या प्रत्येक हावभावात त्या आपली मुलगी शोधत होत्या. संध्याकाळी जेव्हा सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र बसले तेव्हा बोलता बोलता सुमनताईंनी विचारलं, सुनबाई, पुढे काय करणार? काही करायचा विचार आहे का? क्षणभर वातावरणात शांतता पसरली. कविताच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि एक स्वप्न चमकत होतं. मी माझा अभ्यास सुरू ठेवू इच्छिते. मला नीटची परीक्षा द्यायची आहे. खोलीत बसलेल्या काही भुवया, नातेवाईकांच्या भुवया उंचवल्या, पण सुमनताईचा चेहरा उजळला. कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या दडपलेल्या आकांक्षा जणू पंख फुटले होते. त्यांनी लगेच कविताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, अगं बाळा, ही तर खूप छान गोष्ट आहे. तू नक्की अभ्यास कर. मी तुझ्यासोबत आहे. जे मी करू शकले नाही ते स्वप्न तू पूर्ण कर. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असेल? सुमनताईच्या आवाजात एक वेगळीच तृप्ती होती. त्या क्षणी त्यांनी मनाशी ठरवलं की त्या सुनेच्या क्षणातही शिक्षणात कधीही अडथळा येऊ देणार नाही. कारण त्या इच्छित नव्हत्या की कवितेचा अभ्यासही तसाच अर्धवट थांबावा जसा त्यांचा थांबला होता. त्या इच्छित होत्या की कविता स्वतंत्र आणि आत्मनिर्भर स्त्री व्हावी. पण हळूहळू एक वेगळं स्थान जाणवू लागलं. कविताचा सगळा वेळ खोलीतच जाऊ लागला. सकाळी उशिरा उठणं, मग पुस्तकात पडून राहणं आणि संध्याकाळी अजय सोबत बाहेर फेरफटका मारायला जाणं, हा तिचा दिनक्रम झाला. घरातल्या कुठल्याही कामाला हात लावण्याची तिची इच्छा नव्हती ना गरज वाटत होती. सुमनताईने तिला कधी कामासाठी काही बोललं नाही, पण त्यांना हे नक्की जाणवत होतं की कविता कधी त्यांच्यासोबत चहा घेत नाही, कधी स्वयंपाकघरात येऊन विचारत नाही, काही मदत करू का? आई प्रत्येक सणाला सुमनताई एकट्यानेच घर सजवतात, मिठाई करत पाहुण्यांची सेवा करतात आणि थकून निवांत बसून जातात. त्यावेळीही अजय आणि कविता त्यांच्या स्वतःच्या जगण्यात रमलेले असायचे. कधी त्यांच्याकडे पाहिलं तर फक्त विचारायचे, आई काही हवं असेल तर सांग. आणि सुमनताई हसून म्हणायच्या, काही नको बाळा. पण त्यांच्या मनातील आवाज सतत म्हणत राहायचा, मला हवंय कोणीतरी बोलणारं, मला विचारणारं, मला समजून घेणारं. एक मुलगी. कविता सून होती, पण सुमनताईंनी तिला कधी सून समजलेच नव्हती. पण कदाचित कविता स्वतःला सुनेपेक्षा काहीतरी वेगळं बनवण्याची इच्छित होती. सुमनताई यांना माहित होतं की प्रत्येक नातेसंबंधाला वेळ द्यावा लागतो, पण वेळेपुढे सरकत गेला आणि अंतर तसंच राहिलं. त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. एकदा त्यांनी जुने अल्बम काढले. कविता जवळ जाऊन बसल्या. कविता, बघ, हा फोटो माझ्या लग्नाच्या दिवसाचा आहे आणि बघ, हा माझ्या कॉलेजच्या नृत्य स्पर्धेचा. मला नृत्याची खूप आवड होते. कविता,
पण सुमनताई अजून काही बोलल्या आधीच कविता म्हणाली, आई मला थोडा अभ्यास करायचा आहे, उद्या टॉपिक सबमिट करायचा आहे. सुमनताई शांतपणे अल्बम उचलून बाहेर आल्या. काही दिवसांनी त्यांना वाटलं म्हणून त्यांनी विचारलं, कविता बाजाराला जाऊया का? मी पण काही साड्या बघेन आणि तूही तुझ्यासाठी काही घे. कविता हसत म्हणाली, मी माझ्यासाठी ड्रेस अजय सोबत ऑनलाईन ऑर्डर केलेत, तुम्ही तुमच्यासाठी घेऊन या. प्रत्येक वेळी सुमनताईंची आशा तुटायची, पण त्या पुन्हा ती जोडायचा प्रयत्न करायच्या. आता त्यांना जाणवायला लागलं होतं की सुनेसोबत आता जुळवण्याचा हा प्रयत्न एकतर्फी आहे. त्या कविताला वेळ द्यायला तयार होत्या, पण समोरून स्वीकारणारं कोणी नव्हतं. आणि जेव्हा नात्यात फक्त एकच हात पुढे येत होता, तेव्हा तो एक दिवस थकून थांबतो. संपूर्ण दिवस कविता तिच्या खोलीतच घालवायची, पुस्तकांच्या पानात बुडून राहायची. कधी कधी मोबाईलवर उघडलेले नोट्स ॲप किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर काम करत राहायची. सकाळ संध्याकाळपासून पर्यंत अभ्यासानंतर जेव्हा अजय आणि कविता दोघी संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे, तेव्हा कुठल्या तरी कॅफेत आणि हॉटेलमध्ये जाऊन परत यायचे. घरात सुमनताईंनी मनापासून जेवण बनवलेलं असायचं, तासनतासाच्या मेहनतीचं, पण ते तसंच पडून राहायचं. अनेकदा जेवण वायाला जायचं, कचरापेटीत टाकावं लागायचं. हे पाहून त्यांच्या मनात एक विचित्र वेदना उठायची. एक दिवशी त्या बोलून गेल्या, बाळा घरातलं जेवण तर वाया जातं, तुम्ही लोक रोजच बाहेर खाऊन येतात. अजय काही न बोलता खोलीत गेला, पण उत्तर त्यांच्या बायकोने दिलं. ती चिडून म्हणाली, आम्ही कधी तुम्हाला सांगितलंय का की जेवण बनवा? घरात जेवण लागेल तेव्हा सांगू, आमच्यासाठी जेवण बनवू नका. सुमनताईंना समजलं, त्यांच्या कष्टाची किंमत नाही. ना घरचे त्यांच्या थकव्याला समजतात, ना त्यांच्या प्रेमाला जाणवतात. हळूहळू त्यांच्या मनात एक वेगळीच एकाकीपणाची भावना वाढू लागली. सकाळची सुरुवात आता त्यांच्यासाठी 4:30 वाजता व्हायची. टिफिन बनवणं, नाश्ता तयार करणं, कवितासाठी दूध, अजयसाठी कॉफी, सगळं काम शांतपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. कविता दुपारी 11 नंतर सुरू व्हायची. ती उठायची, पटकन काहीतरी खायची आणि पुन्हा खोलीत जाऊन अभ्यासात बुडायची. जेवणाच्या वेळी शांतपणे डायनिंग टेबलवरून प्लेट घेऊन रूममध्ये जायची. सुमनताईंनी 2-3दा बोलूनही पाहिलं, बाळा एकत्र बसून जेवूया ना? तर उत्तर मिळालं, आई वेळ नाहीये, नोट्स पूर्ण करायचे आहेत. एक्झाम क्लिअर केल्यानंतर कविताला एका कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. आता तर तिला घरात काय चाललंय आणि काही नाही याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. सकाळी नोकरीवर जायचं, दुपारी घरी येऊन जेवून झोपायचं, संध्याकाळी उठली की मोबाईल स्क्रॉल करायचा, त्यातच गुंग व्हायची. सुमनताई काही बोलायच्या किंवा मदतीला बोलवायच्या तर बहाणा करायची की कॉलेजमध्येही काही काम करते. अजय ऑफिसमधून आला की थेट खोलीत निघून जायचा. सुमनताईसाठी तर हे घर आता एक वर्क झोन झालं होतं, जिथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. फक्त एकट्या सुमनताई होत्या ज्या सगळ्यांच्या मागे मागे धावत होत्या. सुमनताईंच्या मनात एक जडपणा बसला होता. रात्री अजय पाणी प्यायला आला तेव्हा सुमनताईंनी पुन्हा प्रयत्न केला, बाळा कविता आली आहे तेव्हापासून मी कधीही काही बोलले नाही. मला वाटलं तिने आरामात अभ्यास करावा, करिअर करावं, पण घराची सगळी जबाबदारी फक्त माझीच आहे का? तू कविताला मला थोडीफार मदत करायला. अजय चिडून म्हणाला, आई तू आधीही सगळं करायचीस, आता अचानक दमल्यासारखं का वाटतंय? नेमकी काय अडचण आहे? सरळ बोल. सुमनताई पहिल्यांदा बोलल्या, अडचण ही आहे की या घरात सगळ्यांना स्वतंत्र हवं आहे. कविताला अभ्यासाचं, नोकरीचं, तुला बाहेर जाण्याचं, तुम्हा दोघांना मनाप्रमाणे काहीतरी करण्याचं, पण मला स्वतःसाठी 10 मिनिट सुद्धा मिळत नाही. मला फक्त सहकार्य हवंय. अजय म्हणाला, आई कविता तर बिचारी काम करून इच्छिते, पण तिला वेळ कुठे मिळतो? ती वर्किंग आहे म्हणून ती किती अडचण समज. अजयच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द सुमनताईच्या कानात जणू हातोड्याचे घाव बांधल्यासारखे वाटला होता. बरोबर म्हणालास बाळा, मी तर वर्किंग नाही आहे, बाहेर जाऊन पैसे कमवू शकत नाही ना, असं म्हणत सुमनताईने आपले डोळे पुसू लागल्या. काही क्षणांनी समोर पाहिलं तर अजय पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. गेल्या काही दिवसापासून सुमनताईंची तब्येत बरी नव्हती. गुडघ्यात वेदना, अंगात जडपणा. सकाळी उठल्या की हातपाय सुन्न होते, तरी रोजच्या प्रमाणे घरची सगळी कामं न थकता न थांबता करत राहिल्या. त्यांनी अनेकदा विचार केला की यावेळी आपली अडचण मुलाला सांगायची, पण कविता आणि अजय दोघेही आपापल्या कामात गुंतलेले. कविता आपल्या खोलीत, अजय ऑफिसच्या फाईलमध्ये. दुपारी जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी म्हटलं, माझ्या गुडघ्यांना आज खूप वेदना होत आहे. त्याच वेळी कविताचा फोन वाजला आणि ती उठून बाहेर गेली. अजय मोबाईल स्क्रोल करत बेफिकीरपणे म्हणाला, पेनकिलर ठेवून काय यावी घेऊन टाक. त्यानंतर कोणी विचारलं नाही
आई, तुमच्या गुडघ्याचा फार त्रास होत आहे का? दिवस सरकत गेले. एक दिवशी सुमनताई ओट्यावर तुळशी पुढे दिवा लावत होत्या, जेव्हा अजय आला आणि हळूच म्हणाला, आई, एक आनंदाची बातमी आहे. कविता आई होणार आहे आणि तू आजी. एक क्षणभर त्यांचा हात थांबला. हृदय आनंदाने फुलून गेले. आजी हा शब्द त्यांच्या कानात जणू घंटा नादासारखा गुंजू लागला. खरंच बाळा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी डोळे मिटून श्रद्धेने देवाला वंदन केले. जणू एखादी मनोकामना पूर्ण झाली होती. वर्षानंतर पुन्हा एकदा आयुष्यातला एक लहान बाळाची आस त्यांच्या मनात लहरू लागते. मनात ही आशा जागा झाली की आई झाल्यानंतर कवितालाही जबाबदारीचं भान येईल. पण मी माझ्या सुनेसाठी सगळं तसं होऊ देणार नाही जसं माझ्यासोबत झालं होतं. सुमनताईंनी मनोमन ठरवलं. त्या कविताला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम, सुरक्षितता आणि काळजी देऊ इच्छित होत्या, जेणेकरून तिचा गर्भपणाचा काळ सुखद आणि आठवणीत राहील. त्या स्वतःच्या गर्भपणाचे दिवस आठवू लागल्या. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि त्या आई होणार होत्या. पण सासरच्या जबाबदाऱ्यांनी त्यांना घट्ट जळकडलं होतं. सकाळचं झाडणं पुसणं, दिवसभर स्वयंपाकघरात काम आणि सासू सासऱ्यांची सेवा, प्रत्येक काम त्यांच्या वाट्याला येत होतं. 5व्या महिन्यानंतर कंबर दुखी लागली आणि थकवा अंग मोडून टाकू लागलं. पण सासूबाई म्हणायच्या, सगळ्या बायका मुलं जन्माला घालतात, तू काय अनको काम नाही करत, मेहनतीची कामं कर. त्या महिन्यात डिलिव्हरी सोपी होईल. कामाला कमी केलं आणि रोज गिरणीत गहू दळायचं कामही सुमनताईंवर टाकलं. हे सगळं केल्याने मुलं निरोगी होईल असं सासूचं म्हणणं होतं. पण 9व्या महिन्यापर्यंत झाडणं पुसणं आणि स्वयंपाक करणं त्यांच्या जबाबदारीत होतं. संजय त्यांचा नवरा आपल्या कामात व्यस्त असायचा. एकदा त्यांनी ध्येय करून म्हटलं, संजय, आज थोडासा त्रास होत आहे, उठता येत नाही. तर नवऱ्याने उत्तर दिलं, मी काय करू, मी स्वतः ऑफिसमधून थकून आलोय. गर्भपणात त्यांना हव्या होत्या त्या प्रेमाची, काळजीची, पुसण्याची चाहूल नव्हती. गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यातही वेदना, थकवा, मनाची घालमेल सगळं एकट्याने सहन करावं लागलं. डॉक्टरांकडे नेण्याचं तर सोडाच, 1 कप दूधही विचारलंही नाही कोणी. शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिलं, पण शेवटी ऑपरेशन करावं लागलं. ती वेदना, ती असहाय्यता, ते एकटेपण त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिलं होतं. आज ते दिवस आठवून त्यांचे डोळे पाणवले नाही. माझ्या सुनेला हे सगळं सहन करावं लागणार नाही असं त्यांनी ठामपणे ठरवलं. हळूहळू त्यांनी कविताच्या काळजीत स्वतःला झोकून दिलं. तिची प्रत्येक बाबतीत काळजी घेतली. कविता कधी चिडचिड झाली किंवा अस्वस्थ झाली तर सुमनताई प्रेमाने म्हणायच्या, काही नाही ग बाळा, हा काळ संवेदनशील असतो, आणि तिला हसून मिठी मारायच्या. त्यांच्या मनात एक विचार असायचा, स्त्रीच्या आयुष्यातील हे मातृत्व असं एक सुंदर पर्व आहे, ज्यात तिला सुरक्षितता आणि स्नेह मिळवणं हीच तिची खरी ओळख आहे. पाहता पाहता 9 महिने गेले. अभिनंदन, मुलगा झाला आहे हे ऐकता सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. काही क्षण तर हृदय थांबल्यासारखं झालं. त्यांनी अलगद हात जोडले आणि मनोमन म्हणाल्या, प्रभू, तुमचे लाख लाख आभार. आज तुम्ही मला खरंच आयुष्यातला सगळ्यात सुंदर आशीर्वाद दिला आहे. सुमनताईंनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या गोजीरवाण्या नातवाला मांडीवर घेतलं, तेव्हा जाणवलं त्यांच्या वयाचा थकवा, अंगाची वेदना, साऱ्या तक्रारी एका क्षणात नाहीशा झाल्या. कविताच्या डिलिव्हरीनंतर सगळं सांभाळणं त्यांनी केलं, तेही कुठल्या अपेक्षा न ठेवता. जेव्हा बाळ साधारणपणे 4 महिन्याचं झालं, तेव्हा कविताने पुन्हा नोकरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजही तिच्या निर्णयाला होकार दिला. असे म्हणत आई आहे, ती बाळाची नीट काळजी घेईल. त्यांच्या पायांमध्ये सूज होती, कमरेला सतत वेदना होत होत्या, पण तरीही औषध घेऊन आणि थोडा आराम करत त्या सगळी कामं पार पाडत. शरीर थकतंय किंवा मनावर काही ओझं आहे हे कोणालाही कळू नये म्हणून त्या सगळं दडपून टाकत. अजय आणि कविता जेव्हा संध्याकाळी घरी परतात, तेव्हा बाळाचे दिवसभरातील किस्से ऐकून फक्त कविता हसत आणि अजय थकलेले असेल तरी त्यांना चहा बनवून देते. स्वतःचा आराम, तब्येत, इच्छा सगळं त्यांनी पुन्हा एकदा बाजूला सारलं, फक्त एवढ्यासाठी की घराची गाडी चालू राहावी. घरी कविता आणि अजयच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाचा उत्सव सुरू करण्याची तयारी सुरू होती. बंटी आता 1.5 वर्षांचा झाला होता. कधी चालता चालता पडत असे, तर कधी आजीला प्रेमाने पाहून हसत असे आणि मग स्वतःच्या भाषेत काही बोलण्याचा प्रयत्न करत असे. अजय आणि कविताने यंदा लग्नाचा वाढदिवस खास करण्याचा मनमोय केला होता. मोठ्या हॉलमध्ये पार्टी, केटरिंग, फोटोशूट सगळं थाटामाटात होणार होतं. हे ठरवलं होतं की कविताच्या हातात मोबाईल होता. कधी डेकोरेशनशी बोलत होती तर कधी फोटोग्राफरशी. अजय ऑफिसमधून वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत गुंतला होता. सर्व मित्रमंडळी
नातेवाईकांना आमंत्रण पाठवून दिलं होतं. याच दरम्यान सुमनताईंची मोठी बहीण रेखा पार्टीच्या 10 दिवस आधीच त्यांच्या घरी आली. खूप दिवसापासून त्या बहिणीला भेटल्या नव्हत्या, म्हणून थोडा वेळ तिच्या सोबत घालवायचा, काही जुने किस्से ताजे करायचे असे तिला वाटले. पण जेव्हा रेखाने सुमनताईला पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यातील उदासीनता, दिवसभरातील कामाचा पसारा, तेव्हा ती थक्क झाली. तिला लगेच तिची कल्पना आली. एका दुपारी सुमनताई स्वयंपाकघरात भाजी चिरत होत्या, तेव्हा रेखाने त्यांना चहाचा कप देत विचारलं, सुमन, ही काय अवस्था करून ठेवली आहेस? दिवसभर फक्त स्वयंपाकघरात काम करत राहतेस. थोडा आपल्या सुनेलाही सांग. घराची जबाबदारी उचलायला सुमनताईने चुपचाप नजर खाली घातली. घरातील गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून त्या काही बोलू इच्छित नव्हत्या. अगं ताई, आजकालच्या मुली आधी शिक्षण करतात, नोकरी, घर सांभाळायला वेळच कुठं मिळतं? तिला सुमनताईंनी कसं बसं हसत विषय बदलला प्रयत्न केला, पण त्यांच्या आवाजातील हुरहुर लपली नाही. रेखाने भुवया उंचावत सांगितले, अगं, तू तिला करूनच देणार नाहीस तर ती करणार तरी कशी? जेव्हा तूच सगळं झेलायला तयार आहेस तेव्हा कोण पुढे येणार? तुझ्यासाठी रेखाताईच्या शब्दात एक कडूपणा, पण एक खरी टोचणी होती जी सुमनताईच्या मनाला लागली. त्यांनी हळूच सांगितले, ताई, तुम्हाला ठाऊक नाही, सगळं कामं माझ्या डोक्यावरच येतं. सकाळपासून रात्रीपर्यंत जेवण बनवणं, बंटीला सांभाळणं, घराची साफसफाई. अजय काही करतो ना कविता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पटकन पुसून टाकलं, म्हणजे रेखाताई त्यांना रडताना पाहणार नाही. रेखाताईने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, तुला कोणीही समजून घेणार नाही जोवर तू स्वतःसाठी उभी राहत नाहीस. आपली लढाई प्रत्येकाने स्वतः लढायची असते. सुमनताई शांतपणे सगळं ऐकत होत्या. वाढदिवसाला आता फक्त 1 आठवडा उरला होता. दररोज कविता आणि अजय खरेदीसाठी बाहेर पडत होते. सुमनताई म्हणायच्या, चला, मीही पार्टीसाठी काहीतरी घेते, तर लगेच एखादा व्यवहार प्रश्न समोर येईल. आई, बंटीला कोण सांभाळणार? आपण गेलात तर बाळाचं कसं राहील? आता गर्दी तुमच्या पायाने त्रास होतो. आई, तुम्ही थकून जाल. हे ऐकून सुमनताई गप्प बसत दिवस जात होते. कवितासाठी खास गाऊन, अजयसाठी डिझायनर कोट पॅन्ट, बंटीसाठी छोटे छोटे डिझायनर कपडे आणि सुमनताईंसाठी फक्त त्या जुन्या साड्या, ज्या आधी त्यांनी कितीतरी वेळा घालून झाल्या होत्या. पण रविवारच्या सकाळी रेखाने उभ्या उभ्या घोषणा केली, अजय, आज रविवार आहे, घरी तू आणि कविता राहा. आज सुमन आणि मी शॉपिंगला जाणार आहे. तिने अजून स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. अजय थोडा अस्वस्थ झाला. मावशी, आज डेकोरेशन मीटिंग आहे, कवितालाही सोबत जायचं आहे, खूप गोष्टी फायनल करायच्या आहेत. कविताही लगेच म्हणाली, आई, आणि काही काम आणायचं असेल तर आम्ही कधीतरी स्वतः आणून दिलं असतं. शिवाय त्यांना गर्दीत जाणं अवघड होतं. अरे, तुम्ही का आणून द्याल? तिच्यासाठी कपडे सुमनला घालायचं आहे तर ती स्वतःच्या पसंतीने आणेल ना. रेखा म्हणाली. त्यावर कविता म्हणाली, पण घरी बंटीला कोण सांभाळणार? सुमनताई हसत पण ठामपणे म्हणाल्या, तुम्हा दोघांना जायचं असेल तर बंटीला सोबत घेऊन जा. आता तो 1.5 वर्षाचा आहे, तुमचाही मुलगाच आहे. माझी काळजी करू नका. यावेळी मी स्वतः ठरवेन मला काय घालायचं ते. अजय आणि कविता थोडा वेळ एकमेकांकडे पाहत राहिले, पण रेखाच्या तीक्ष्ण नजरा पाहून काही बोलू शकले नाहीत. आणि त्या दुपारी सुमनताई अनेक वर्षानंतर पहिल्यांदा स्वतःसाठी तसेच कपडे खरेदी करत होत्या, जे त्या कधीही घालू इच्छित होत्या. पार्टीची संध्याकाळ आली जेव्हा घर लखलखून गेलं होतं. सुंदर सजवलेला हॉल, मंद बॉलिवूड ढोल आणि अप्रतिम व्यवस्था पाहणारा प्रत्येक जण कौतुक करत होता. अजय आणि कविताची एंट्री एका शानदार कपल डान्सने झाली. सगळ्यांच्या नजरा अजय आणि कविताकडे वळाल्या. निळ्या साडीत कविता अतिशय सुंदर दिसत होती आणि अजय कोट पॅन्ट मध्ये स्मार्ट व आत्मविश्वास दिसत होता. त्यांच्या नृत्यावर पाहुण्यांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा क्षण आला जेव्हा सगळ्यांच्या नजरा सुमनताईकडे वळाल्या. आज अनेक वर्षांनी त्यांनी आपल्या आवडत्या फिरोजी रंगाची नवी साडी घातली होती. हलका मेकअप, हसरा चेहरा आणि डोळ्यात चमक आपल्या नव्या रूपात इतक्या छान खुलून आणि बदलून गेल्या होत्या की अनेक नातेवाईक थक्क झाले. त्यांना ओळख नाही लोकांना घटत जात होते. रेखा आणि सुमनताईचे भाऊ आणि भाऊजी आले होते. तेव्हाच वातावरणात रंगत आणत रेखा म्हणाली, ताई, बस आता आणखी नाही. आज जर तुला स्टेजवर यावंच लागेल. सुमनताई हसल्या, अगं सोड ना, आता माझं वय राहिलं नाही. भाऊही म्हणाल्या, कमाल करतेस ताई, आठवते का कॉलेजच्या वार्षिक उत्सवाला तुझा तो डान्स, मधुबन में रतिका नाचे गाण्यावर असं अप्रतिम परफॉर्मन्स केलास की सगळेच मंत्रमुग्ध झाले होते. अनेक पाहुणेही म्हणाले, अरे वा, तुमचा एक परफॉर्मन्स तर झालाच पाहिजे.
टाळ्यांचा गडगडाट, प्रेमळ हका आणि रेखांच्या डोळ्यांच्या खुणाने सुमनताईंना उठायला भाग पाडलं. साडीचा पदर सावरत त्या संकोचात स्टेजवर चढल्या आणि जसा स्पीकरवर जुन्या गोड गाण्यांचा सूर लागला तसं सुमनताईंनी मंचावर इतक्या भावपूर्ण नृत्य केलं की पाहणारे थक्कच झाले. अगदी एखादा कलाकार जसा करतो तसे ते नृत्य होते. वातावरणात जणू क्षणभर थबकलं. टाळ्यांच्या गजराने संपूर्ण पार्टी हॉल दलालून गेला. सुमनताईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले. बऱ्याच वर्षानंतर आज त्यांना आपला छंद पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. आज अजय आणि कविता देखील थक्क झाले. सुमनताईकडे एवढं अप्रतिम कौशल्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर नातेवाईकांच्या गप्पा गोष्टी, सेल्फी, बूथवर मुलांचा धम्माल आणि सगळीकडे आनंदाची लहर पसरली. मोठ्या टेबलावर एक सुंदर केक ठेवला होता. केक कापण्याच्या क्षणी अजय आणि कविताने मिळून लग्नाचा वाढदिवसाचा केक कापला. मग दोघांनी एक रोमॅन्टिक गाणं वाजवलं. काही क्षणासाठी वातावरण अगदी रोमॅन्टिक झालं. त्यानंतर अचानक डीजेवर पुढचं गाणं लागलं. बार बार दिन ए आएगा, दिल ए गा, तुम जिओ हजारो साल, हॅपी बर्थडे टू यू. या सुरांवर सगळे दचकले. अजयने हसत जयपत ऑर्गनायझरला बोलवलं. सर, ही बर्थडे पार्टी नाही, लग्नाच्या वाढदिवसाची आहे. विसरलात का? तेव्हा रेखा मोठ्याने म्हणाली, बिलकुल बरोबर, गाणं लागलं आहे आणि हे मी लावायला सांगितलं. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळाला जेव्हा रेखा मंचाजवळ जात हसत म्हणाली, अजय, कविता, आज फक्त तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही तर ह्या घराची पायाभरणी करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुमनचाही वाढदिवस आहे. विसरलात का तुम्ही? हॉलमध्ये शांतता पसरली. अजय आणि कविताच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाज याचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. आपल्या उत्साहात आईचा वाढदिवस विसरणे यामुळे त्यांना सगळ्यांसमोर लाजल्यासारखं वाटलं होतं. रेखाने दुसरा केक आणण्याचा इशारा केला आणि सौम्य गंभीर आवाजात म्हणाली, आता एक केक त्या स्त्रीसाठी कापला जाईल जिने या घराला खऱ्या अर्थाने घर बनवलं, जिच्या कष्टाशिवाय, प्रेमाशिवाय आणि त्यागाशिवाय आजचा हा दिवस शक्यच नव्हता. संपूर्ण हॉल टाळ्याने दुगमगला. कविता पुढे येत म्हणाली, आई, हॅपी बर्थडे. आम्ही खरंच विसरलो, माफ करा. सॉरी आई. अजयने संकोचत म्हटलं, जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुमनताई चेहऱ्यावर आज आनंदाची जीत, आनंदाची तेजस्वी झळाली होती. पार्टीची चमकदार रात्र संपली होती. बाकी सगळे नातेवाईक निघून गेले होते. पण कविताची आई विमलताई आपल्या मुलीच्या सासरी अजून 1-2 दिवस राहायला थांबल्या होत्या. सकाळची पहिली किरण लागताच सुमनताईचे डोळे उघडले. अनेक वर्षांची सवय त्यांना बिछाना सोडायला भाग पाडत होती. बाहेर आल्या तर मुलगा आणि सुनेच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते. वाटलं सगळे सुटले तर एकदा चहाबद्दल विचारावं असं मनात ठरवत त्या मुलगा आणि सुनेच्या खोलीपाशी आल्या. दार अर्धवट उघडं होतं. आत कविता रात्री मिळालेल्या भेटवस्तूंचे रॅपर उघडत होती आणि तिची आई विमलताई अजयशी गप्पा मारत होत्या. बस बाळा, अजून 1 महिन्याची गोष्ट आहे, मग मीही निवृत्त होईल, विमलताईंनी म्हटलं समाधानाचा सुस्कार टाकत म्हणाले. हे ऐकून कविताने हातात धरलेली भेटवस्तू बाजूला ठेवली आणि आईजवळ जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर आईसाठी खोल प्रेम आणि काळजी दिसत होती. अरे वा आई, मग तर फक्त आरामच आराम. आयुष्यभर तू नोकरीच केली. सकाळी नोकरीला जाणं, दुपारनंतर घरी येणं, पण आता निवृत्तीनंतर तुझे सगळे शौक पूर्ण कर. यावेळेस स्वतःला घरकामात गुंतू नकोस. त्यासाठी तर वहिनी आहे ना. हो बाळा, पण ती पण नोकरीला जाते. अशा वेळी थोडीफार कामं तर करावीच लागेल. आई म्हणाली. अगं आई, मग काय झालं? आधी तर ही सांभाळत होती ना, तर आता का नाही? तू जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेऊ नकोस. फिरायला जा, बाबांसोबत वेळ घालव, तुझ्या मैत्रिणींना भेट, किटी पार्टी. आणि ह्या वयात शरीरात आधीसारखी ताकद कुठे राहिली आहे जी तू घरकाम करशील? अजयने होकारार्थी मान हलवली. बिलकुल आई, तुम्ही खूप मेहनत केली आहे. आता तुमच्या आरामाचा वेळ आहे. दरवाजाजवळ सुमनताईंचे हात थांबले. चहाचा ट्रे अचानक खूप जवळ वाटू लागला. प्रत्येक शब्द त्यांच्या कानात वितळलेला शिशासारखे शिरत होते. त्यांच्या आत एक वादळ उठले. मग काय, निवृत्ती हा फक्त नोकरी करणाऱ्या बायकांचाच अधिकार आहे का? घर सांभाळणाऱ्या, दिवस रात्र स्वयंपाकघरात खटणाऱ्या बायकांच्या नोकरीची काही एक्सपायरी डेट नसते का? त्या विचार करू लागल्या. माझं हे श्रम नाही का? माझा त्याग हा फक्त एक कर्तव्य आहे का, ज्याची काही किंमत नाही का? माझे काही शौक नाहीत का? काही इच्छा नाहीत का, ज्या मी पूर्ण करू इच्छिते? चहाचा ट्रे घेऊन त्या शांतपणे मागं वळाल्या. ट्रे परत स्वयंपाकघरात ठेवला. जणू काही जण ओझं उतरलं आणि काही नाही बोलत्या त्या बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्या. सकाळची गार हवा सुद्धा त्यांच्या आत शांत करू शकत नव्हत्या.
तेवढ्यात मागून रेखाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुमनताईचा चेहरा पाहून ती सगळं काही समजली. हळू आवाजात म्हणाली, काय झालं सुमन? सकाळी सकाळी इथे एकटीच का उभी आहेस? सुमनताई खोल श्वास घेत, त्यांच्या डोळ्यातील अश्रू नव्हते पण एक विचित्रता. निर्धार, ताई तू बरोबर होतीस. माझ्यासाठी मला स्वतःलाच उभं राहावं लागेल. जोपर्यंत मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलत नाही तोपर्यंत कुणालाच आपली जबाबदारी वाटणार नाही. रेखा हसली. संध्याकाळपर्यंत रेखा आणि कविता ताईंची आई आपापल्या घरी गेल्या. घर पुन्हा तसंच झालं. नेहमी नीटनेटकं आणि सुरळीत. पुढचा दिवस रविवार होता. वर्षानुवर्ष पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर सुमनताईंनी स्वयंपाकघरात गेल्या नाहीत. ना चहा बनवला, ना बंटीसाठी काही बनवलं, ना कुणासाठी नाश्त्याची तयारी केली. त्यांनी शांतपणे आपापलं कपाट उघडलं. वर्षानुवर्ष पूर्वी ठेवलेले स्पोर्ट शूज बाहेर काढले, जे कधीही वापरले नव्हते, आणि पार्ककडे निघाल्या. कोणालाही काही सांगितलं नाही. मोकळ्या हवेत फिरून आज त्यांच्या शरीराबरोबर मनालाही शांती मिळाली होती. प्रत्येक पाऊल त्यांना जिवंत असल्याचा अनुभव देत होतं. त्यांना त्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्याची जाणीव होत होती, ज्यात त्यांनी स्वतःला वर्षानुवर्ष कैद केले होते. 1 तासानंतर जेव्हा त्या घरी परतल्या आणि दार उघडलं तेव्हा अजय आणि कविताच्या आवाजाने कान भरून गेलं. अरे आई कुठे गेल्या? बंटीसाठी शिरा बनवायचा होता. कविता म्हणाली, अरे यार, मला काय माहिती, मी किती वेळापासून माझ्या कॉफीची वाट पाहते आहे. अजयची अस्वस्थता स्पष्ट ऐकू आली. सुमनताई काही न बोलता दार बंद करून बोट काढू लागल्या. काही क्षणात अजय बाहेर आला. आईला पाहून म्हणाला, आई तू सर्व काम सोडून कुठे गेली होतीस? आमच्यासाठी नाश्ता नाही, बंटीसाठी खाण्यासाठी काही नाही. आता लगेच शिरा बनव आणि आम्हा दोघांसाठी कॉफी बनव. डोकं खूप दुखतंय. इतकं म्हणत तो परत आपल्या खोलीत गेला. सुमनताई तिथेच उभे राहिल्या, अगदी शांतपणे. मग तो क्षण आला जेव्हा शांतता तुटली. काही वेळानंतर त्यांनी आवाज दिला, अजय, कवितासाठी. कविता, 1 मिनिट बाहेर या. ना दोघे बाहेर आले. काय झालं आई? अजयने विचारलं. कविता मोबाईलमध्ये डोळे घट्ट लावून म्हणाली, हो आई बोला ना, काय झालं? सुमनताईचा आवाज शांत पण ठाम होता. मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगू इच्छिते. कदाचित ही एक गोष्ट सांगायला मला 2 वर्षांचा उशीर झाला आहे, पण म्हणतात ना, उशीर झाला तरी बरोबर मी ठरवलं आहे. मी आता रिटायर होऊ इच्छिते. अजय हसला. रिटायरमेंट? आई तू तर कुठलीही नोकरी केली नाही. सुमनताई हसल्या. हो बाळा, नोकरी नाही केली, पण रोज 16 तास ड्युटी नक्कीच केली. ह्या घराची, तुझी, कविताची आणि आता बंटीची. पण कविता आणि अजय आश्चर्याने पाहू लागले. कविता म्हणाली, आई तुम्हाला तर माहित आहे ना, मी ऑफिसला जाते, काम करत असते. मी सगळं सांभाळू शकणार नाही आणि तुम्हाला तर घर सांभाळायची सवय आहे. सुमनताई आता थेट कविताकडे पाहत होत्या. कविता बाळा, नोकरी करणाऱ्या महिलांना फक्त ऑफिसचं काम करायचं असतं. त्या घर नाही का? जेव्हा तू म्हणाली की तुला शिकायचं आहे तेव्हा मी आधी सांगितलं होतं की शिक, मी तुझ्या बरोबर आहे. कारण माझं जेव्हा वय होतं तेव्हा माझं स्वप्न होतं. मी पण शिक्षित होते, मला पण काहीतरी बनायचं होतं, पण तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही. मी ठरवलं की माझ्या सुनबाईचे स्वप्न अपूर्ण राहून देणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू मला फक्त एक मोलकरीण बनवून ठेवशील. अजय, तू विसरला होतास. आई तू कुठे गेली होतीस? पण तू कधी विचारलं नाही का आई तू कशी आहेस? तू आज थकलेली दिसत आहेस. चल मी चहा करून देतो. खोलीत गडद सन्नाटा पसरला. अजय आता मोबाईलकडे नाही तर आईकडे पाहत होता. कविताच्या हातातील फोन आता टेबलवर होता. सुमनताईंच्या डोळ्यात राग होता, पण त्याहून जास्त एक आईची वेदना आणि एका स्त्रीला आत्मसन्मान होता. आता त्या कविताकडे वळाल्या. त्यांची नजर थेट आणि लांब होती. कविता बाळा, सुमनताई शांतपणे खोल स्वरात म्हणाल्या, काल सकाळी मी अनपेक्षितपणे तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकत होते. तू म्हणत होतीस रिटायरमेंट नंतर तुझ्या आईने आता आराम करायला हवा होता. तिने आपलं संपूर्ण आयुष्य काम केलं. आता तिला स्वयंपाक, घर किंवा घरकामामध्ये न अडखळा येता आपल्या आवडीनिवडी पूर्ण करायला हव्यात. मैत्रिणींसोबत पार्टी करायला हवी, फिरायला जायला हवं. मग मला हेच प्रश्न विचारायचे आहेत. जेव्हा तू तुझ्या आईसाठी इतका विचार करू शकतेस तर माझ्यासाठी तुझी नजर बंद का होते? तुला वाटत नाही का मी माझंही आता वय झालं आहे. या वयात माझ्या शरीरात आधीची ताकद शिल्लक नाही राहिली. सुमनताईंनी आपले बोलणे पूर्ण केले. मी घरकामातून पूर्णपणे रिटायर होणार नाही, पण थकले की थांबेल. मनाला वाटले तर चालेल. उद्यापासून मी सकाळी फिरायलाही जाईल आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढेल. आजपासून हे घर फक्त माझी जबाबदारी नाही. त्यानंतर कविता म्हणाली, पण आई मला काहीच बनवायला येत नाही. सुमनताई उठल्या, पाण्याचा ग्लास घेतला आणि मंद स्मित हास्य करत म्हणाल्या, काही नाही बाळा, आजकाल सोशल मीडियावर सगळं बनवायला शिकवलं जातं.
म्हणून तुमची कॉफी, शिरा आणि बाकी सगळं थोडं तुमच्या हाताने शिकावं. तरीही येत नसेल तर मी शिकवेल. इतकं सांगून सुमनताई आंघोळीला गेल्या. अर्ध्या तासानंतर जेव्हा त्या खोलीतून बाहेर आल्या तर पाहिलं तर कविता युट्यूबवर शोधत होती हाऊ टू मेक बेबी पोरिटीम. हो तर अजयने स्टोअरमध्ये 2 स्लाइस टाकले आणि दुसऱ्या बाजूला कॉफी बनवायला लागला. अरे यार, हा स्टोअर आणि वाक्य पूर्ण होण्या अगोदर टोस्ट पूर्णपणे जळालेला होता. आता हा तर पूर्ण काळा झाला. स्वयंपाकघराच्या दारावर सुमनताई उभ्या होत्या. शांतपणे हसत म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात ताकद नव्हती, पण एक शांत समाधान होतं. त्यांना वाटत होतं की जवळ जाऊन म्हणावं, बाजूला हो, हे सगळं चांगलं नाही, मी स्वतः करते. पण मग स्वतःशी म्हणाल्या, नाही, त्यांना करायला द्यायचं, तेव्हा तर शिकतील. कविताने काही करून शिरा तयार केला. त्यात थोडी साखर टाकली आणि थंड करून बंटीसाठी दिला. अजयने दुसऱ्या ब्रेडचा टोस्ट बनवला, जो बरा झाला होता. नंतर कॉफी करून 3 कप घेऊन बाहेर आला. स्वतःसाठी, कवितासाठी आणि सुमनताईसाठी. त्या दिवसापासून घरात नवं वातावरण तयार झालं. अजय आणि कविता सकाळी लवकर उठून एकत्र नाश्त्याची जबाबदारी सांभाळत होते आणि मग नोकरीला निघायचे. स्वच्छतेसाठी आणि भांडी धुण्यासाठी बाई ठेवली गेली होती. सुमनताई अजूनही सकाळी लवकर उठत होत्या, पण कुणाचीही सेवा करण्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी. जॉगिंग शूज घालून पार्कच्या ताजी हवेत, कधी मैत्रिणीसोबत हसत गप्पा मारत, फेरफटका मारत, तर कधी योग करत. आणि सुनबाई नोकरीसाठी बाहेर निघाल्यानंतर त्या आनंदाने आपल्या नात्यासोबत वेळ घालवायच्या, त्यांच्यासोबत खेळायच्या. संध्याकाळी कधी रामायण वाचायच्या तर कधी आवडता चित्रपट चालू करायच्या. एक ठाम निर्णयाने त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला व्यवस्थित कळून दिलं की त्या घरात त्यांच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस राहतोय, ज्याचं नाव आहे सुमन. तर मित्रांनो, घर कुणाच्याही एकट्याच्या जबाबदारीचं नसतं. जेव्हा सगळे एकत्र येऊन सांभाळतात तेव्हाच नाती हसतात. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करणं ही एक जबाबदारी आहे, ज्याला कधीही विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुमनताईंचा निर्णय बरोबर होता का? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.